बी ए भाग 1 सेमिस्टर 1 त्यामधलं हे दुसरं युनिट आणि या दुसऱ्या युनिटमधलं पहिलं चॅप्टर आहे म्हणजे 2.1 मागणी व मागणीचा सिद्धांत. त्याला आपण डिमांड अँड लॉ ऑफ डिमांड असं म्हणतो. तर या मागणी व मागणीचा सिद्धांत या चॅप्टरमधलाही पहिला पॉईंट आहे, जो 2.1.1 मागणी डिमांड तो आपल्या सर्वप्रथम शिकायचा आहे. तर मागणी व मागणीचा अर्थ, त्याची व्याख्या. तर काय आहे व्याख्या मागणीची? आपण जनरली असं सर्वसामान्यपणे असं म्हणत असतो की गरजा म्हणजे मागणी नव्हे. म्हणजे आपल्याला जर एखादी गरज असेल तर ती म्हणजे काही मागणी नाही. गरजा पूर्ण करण्याकरता जेव्हा पुरेसा पैसा असतो, तो खर्च करण्याची इच्छा असते, तेव्हा मागणी निर्माण होते. पैसा आहे पण तो खर्च करण्याची तयारी नसेल तर मागणी निर्माण होणार नाही. तसेच खर्च करण्याची तयारी आहे पण जवळ पैसा नसेल तरीही ती मागणी निर्माण होणार नाही. म्हणजे मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे एखाद्या वस्तूची तुम्हाला गरज आहे आणि ती वस्तू विकत घेण्याची पुरेसा पैसा तुमच्याकडे जर असेल, म्हणजे इच्छाशक्ती आणि त्याला पैशाचं पाठबळ असं असेल तरच त्या इच्छेचं गरजेचं मागणीमध्ये रूपांतर होईल. म्हणून मागणी पूर्णत्वास येण्यासाठी ती वस्तू विकत घेण्याची इच्छा आणि त्याला पुरेसं पैशाचं पाठबळ असेल तरच त्याचं मागणीमध्ये रूपांतर होते. म्हणून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गरजा म्हणजे मागणी नव्हे, तर ती गरजा पूर्ण करण्याकरता जेव्हा पुरेसा पैसा व खर्च करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये असेल तेव्हाच मागणी निर्माण होते. आणि नुसता पैसा असूनही भागत नाही. पैसा आहे पण तो खर्च करण्याची तयारी लागेल. पैसा असून ती खर्च करण्याची तयारी असेल तर त्याचं मागणीमध्ये रूपांतर होईल. आणि म्हणून मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे एखाद्या वस्तू विकत घेण्याची तीव्र इच्छा आणि त्या इच्छेला असलेलं पैशाचं पाठबळ, तेव्हाच त्या इच्छेचं मागणीमध्ये रूपांतर होईल. त्यानंतर मागणीची वैशिष्ट्ये. काय काय वैशिष्ट्ये आहेत मागणीची? पहिलं आहे किंमत. त्यामध्ये किमतीचा व मागणीचा संबंध अतूट असतो. म्हणजे मागणी पूर्ण होण्यासाठी किंमत माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तर एखाद्या वस्तूची आपण जेव्हा मागणी करत असतो तेव्हा तिची किंमत काय आहे, त्या किमतीवरूनच आपण त्या वस्तूची मागणीचे नग, मागणीचे परिमाण ठरवत असतो. आणि म्हणून किंमत ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे या मागणीसाठी. आणि म्हणून मागणीचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे की आपल्याला त्या वस्तूची किंमत माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की किमतीचा व मागणीचा संबंध हा अतूट असतो. या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे किंमत माहीत असेल तर मागणीवर त्याचा परिणाम होत असतो. मग कधी किमती ह्या जास्त आहेत तर मागणी आपण कमी करतो, कधी किमती ह्या कमी आहेत तर मागणी आपण वाढवतो. आणि म्हणून किंमत या मागणीचा मधलं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरे वेळ व समय. वेळ बघा, वेळ किती आहे? दिवस, आठवडा, महिना, वर्ष अशा जे समय आहे, वेळ आहे, या अशी मागणी याचा संबंध हा मागणीशी येत असतो. वेळ कशी आहे, वेळ कोणती आहे, समय कोणती आहे, त्यावर सुद्धा मागणीवर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत असतो. बऱ्याच वेळा असं होते की आपल्याला दिवसाचे एखाद्या हॉटेलमध्ये असेल, दवाखान्यामध्ये असेल किंवा इतर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की त्यांचे रात्रीचे वेगळे दर आहेत आणि दिवसाचे वेगळे दर आहेत. म्हणजे समय वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे त्या वस्तूच्या मागणीसाठी. एखाद्या ठिकाणी आपण रात्रीला प्रवास करत आहोत आणि आपल्याला जर पाण्याची आवश्यकता असेल, आपल्याला पाण्याची बॉटल घ्यायची असेल तर दुकानच उघडे नाही, एखादं दुकान जर उघडं असेल तर त्या ठिकाणी ते अव्वाच्या सव्वा किमती लावतात. पण आपण समय वेळेचा विचार करता वाढीव किमतीलासुद्धा त्या वस्तूची मागणी करतो. म्हणजे वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जर दिवस असेल तर आपण अजून 2-4 दुकानं बघतो की ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित किंमत मिळेल. तर म्हणून वेळ आणि समय ही सुद्धा या मागणीच्या वैशिष्ट्यामधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नंबर 3 आहे बाजारपेठ. बघा, मागणीचा संबंध बाजारपेठेशी सुद्धा असतो.
बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की एखादी वस्तू आपल्याला घरासमोर विकण्यासाठी आली किंवा आपण एखाद्या बाजारामध्ये जाऊन ती वस्तू विकत घेत आहोत, दोन्हीमध्ये फरक आहे. बाजारामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही जास्तीच्या दुकानामध्ये जाऊ शकाल, त्या ठिकाणी तुमचा भाव तुम्ही करू शकाल, बार्गेनिंग करू शकाल किंवा एखादा भाव मला परवडतो, हा भाव मला परवडत नाही, तर त्या ठिकाणी ती मुभा असते. पण एखाद्या नवक्या ठिकाणी किंवा एखाद्या तुमच्या घरासमोर एखादी वस्तू विकायला आली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फारसा भाव करू शकत नाही, कारण विक्रेता हा एकच आहे. म्हणून बाजारपेठ ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या मागणीमधलं. त्यानंतरचा नंबर आहे 4, त्याच्यामध्ये परिमाण, क्वांटिटी, नग. बघा, मागणीचा वस्तूच्या एका विशिष्ट परिमाणाशी संबंध असतो. किती नग तुम्हाला घ्यायचे आहेत मागणी करत असताना, तुम्हाला एक नग विकत घ्यायचं आहे की अनेक नग विकत घ्यायचे आहेत, यावर याचासुद्धा परिणाम तुमच्या मागणीवर होत असतो. आणि म्हणून परिमाण हा सुद्धा या मागणीमधील एक महत्त्वाचं मागणीमधील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपल्याला शिकायचे मागणी फलन, डिमांड फंक्शन काय आहे. बघा, परंपरागत मागणी सिद्धांतानुसार वस्तूकरता उपभोक्त्याची जी मागणी असते त्या मागणीवर पुढील 4 घटकाचा परिणाम होत असतो. आपण पाहतो की मागणी सिद्धांतानुसार वस्तूकरता उपभोक्त्याची जी मागणी असते त्या मागणीवर काही घटकाचा परिणाम होत असतो. ते कोणकोणते घटक आहेत की ज्याचा मागणीवर परिणाम होतो. पहिलं आहे वस्तूच्या किमती. वस्तूच्या किमती, बघा, आधी आपण जर विचार केला मागणीच्या वैशिष्ट्यामध्ये, तोच पॉईंट या ठिकाणी रिपीट झाला आहे की वस्तूच्या किमती, की वस्तूच्या किमती किती आहेत, वस्तूच्या किमती काय आहेत, याचासुद्धा मागणीवर परिणाम होत असतो. वस्तूच्या किमती जर जास्त असतील तर आपण मागणी कमी करतो, आणि जर वस्तूच्या किमती कमी असतील तर मागणीमध्ये वाढ करतो. आणि म्हणूनच वस्तूच्या किमती काय आहेत हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे, आणि हे निश्चितच मागणीवर याचा परिणाम होत असतो. त्यानंतर आहे नंबर 2, उपभोक्त्याचे उत्पन्न. मागणी क्रिएट होण्यासाठी, निर्माण होण्यासाठी उपभोक्त्याचे उत्पन्नसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. व्यक्तीजवळ जर उत्पन्न नसेल तर हव्या त्या वस्तूची मागणी तो करू शकणार नाही, आणि म्हणून त्याचं उत्पन्न हा एक महत्त्वाचा घटक या मागणीच्या सिद्धांतामध्ये किंवा मागणीवर परिणाम करणारा घटक आपण म्हणू शकतो. की उपभोक्त्याचे उत्पन्न जर जास्त असेल तर अर्थात त्याची मागणी ही जास्त असते. व्यक्तीचं उत्पन्नच जर नसेल किंवा कमी असेल तर तो आपल्या मागणीमध्ये घट करेल किंवा त्याची मागणी ही कमी असेल, आणि म्हणूनच उपभोक्त्याचे उत्पन्न ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब या मागणी फलनामध्ये आहे. त्यानंतर नंबर 3 आहे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी. बघा, अर्थशास्त्र हे मानवाचा किंवा व्यक्तीचा अभ्यास करत असते, आणि मानवाच्या गरजा ह्या वारंवार बदलत असतात, त्याच्या आवडीनिवडी या बदलत असतात. या बदललेल्या आवडीनिवडीचा परिणाम हा मागणीवर होत असतो. बऱ्याच वेळा असं होते की एखादी वस्तू आपल्याला खूप आवडते, मग त्या वस्तूसाठी आपण कितीही किंमत द्यायला तयार असतो. मग अशावेळी त्या वस्तूची किंमत जरी वाढली तरीसुद्धा आपण मागणी कमी करत नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की दारू, सिगरेट असेल, अशा काही व्यसनं काही लोकांना लागलेली असतात. मग दारू असतील, या दारूच्या किमती कितीही वाढल्या तरी ज्या व्यक्तीला या दारूचं व्यसन लागलेलं आहे तो वाढीव किमतीला त्या वस्तूची मागणी करेल. म्हणजेच त्याची आवडीची गोष्ट असल्यामुळे तो त्या वस्तूसाठी हवी तेवढी किंमत मोजायला तयार होतो. आणि म्हणूनच उपभोक्त्याची आवड निवड हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे की जी मागणीवर परिणाम करत असते. त्यानंतर पर्यायी नंबर 4, पर्यायी वस्तूची उपलब्धता व त्यांच्या किमती. बऱ्याच वेळा असं होते की पर्यायी वस्तू आहे का. जसं आपण बऱ्याच वेळा शिकत असतो की चहाला पर्यायी वस्तू कॉफी, चहाला पर्यायी वस्तू कॉफी. म्हणजे जर चहाच्या किमती वाढल्या तर लोक कॉफी घ्यायला लागतील, किंवा कॉफीच्या किमती वाढल्या तर लोक चहा घ्यायला लागतील. तर अशावेळी आपण पाहतो की पर्यायी वस्तू उपलब्ध आहे का आणि त्याचीसुद्धा किंमत काय आहे. बऱ्याच वेळा असं होते की कॉफीच्या किमती वाढल्या म्हणून लोक चहाकडे वळतात, किंवा चहाच्या किमती वाढल्या लोक कॉफीकडे वळतात. अशावेळी पर्यायी वस्तूची उपलब्धता आणि त्याच्या किमती याचासुद्धा या मागणीच्या सिद्धांतावर परिणाम होत असतो. त्यानंतर आहे आपण आता शिकलो मागणी फलन. तर मागणी फलन काय आहे, तर वस्तूचे मागणी फलन सामान्यतः पुढीलप्रमाणे मांडण्यात येते. dx = फंक्शन ऑफ px a/y/t. बघा, dx सुरुवातीला आपण dx म्हणजे काय वगैरे याचे
वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिशमधले जे काही अल्फाबेट दिलेले आहेत ते म्हणजे काय आहेत ते आपण बघूयात. पण डी एक्स म्हणजे काय, तर एक्स वस्तूच्या मागणीचे परिमाण नग. एक्स म्हणजे क्ष वस्तूच्या मागणीचे परिमाण. यप म्हणजे फंक्शन फलन. पी एक्स म्हणजे क्ष वस्तूची किंमत प्राईज. वाय उपभोक्त्याचे उत्पन्न. टी उपभोक्त्याची आवड. ए इतर वस्तूच्या सरासरी किमती. बघा, जसं आपण अगोदर पाहिलं की मागणीवर परिणाम करणारे 4 घटक आपण पाहिले होते. किंमत आहे, उपभोक्त्याचे उत्पन्न आहे, व्यक्तीची आवड निवड आहे आणि पर्यायी वस्तूच्या किमती हा सुद्धा एक परिणाम करणारा घटक होता. म्हणजे मागणीचे फलन म्हणजे काय, डी एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ पी एक्स ए वाय टी. म्हणजेच मागणीचे फलन म्हणजे काय, तर वस्तूच्या मागणीचे परिमाण, फंक्शन फलन, वस्तूची किंमत, त्या उपभोक्त्याची आवड, त्या उपभोक्त्याचे उत्पन्न आणि पर्यायी वस्तूच्या किमती, या सगळ्याचा मागणीच्या फलनावर परिणाम होत असतो. म्हणून डिमांड फंक्शन इजिकल टू, त्यांनी काय म्हटलं, डी एक्स इजिकल टू फंक्शन ऑफ पी एक्स ए वाय टी. हेच त्यांनी मागणीचं फलन या ठिकाणी मांडलेलं आहे. तर डी एक्स क्षवस्तूच्या मागणीचे परिमाण, एफ फलन, पी एक्स क्षवस्तूची किंमत, ए इतर वस्तूच्या सरासरी किमती, वाय उपभोक्त्याची उत्पन्न, टी उपभोक्त्याची आवड. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा मागणीच्या फलनावर होत असतो. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे बाजारपेठेची मागणी. तर बाजारपेठेची मागणी काय, तर मार्केट डिमांड. बाजारपेठेची मागणी. तर बघा, बाजारपेठेचे सुरुवातीला मागणी कोष्टक तयार करू आपण. मार्केट डिमांड शेड्यूल, बाजारपेठेची मागणी कोष्टक. यामध्ये शेवस्तूची किंमत, त्यानंतर पहिला खरेदीदाराची मागणी, दुसऱ्या खरेदीदाराची मागणी आणि बाजारपेठेची मागणी. शेवस्तूची किंमत ती आहे रुपयामध्ये. तर बघा, शेवस्तूची किंमत 5 रुपये होती तेव्हा पहिल्या खरेदीदाराची मागणी 1 होती आणि दुसऱ्या खरेदीदाराने मागणी केली नाही. दोघांची बेरीज म्हणजेच बाजारपेठेची मागणी असणार आहे. दोघांची जर बेरीज केली आपण 1 + 0 तर त्याचं उत्तर आलं 1. म्हणजे बाजारपेठेची मागणी या ठिकाणी 1 झालेली आहे. तर क्षवस्तूची किंमत जेव्हा 4 होती तेव्हा, अर्थात आपण मागणीच्या सिद्धांतामध्ये शिकत असतो की एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा मागणीमध्ये वाढ होते आणि एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा मागणीमध्ये घट होते. आणि म्हणून क्षवस्तूची किंमत जेव्हा 5 होती तेव्हा एकच वस्तूची मागणी होती, एकाच वस्तूला मागणी होती, किंवा पहिल्या खरेदीदाराची 1 मागणी होती, दुसऱ्याची 0 होती. जेव्हा वस्तूच्या किमतीमध्ये क्षवस्तूच्या किमतीमध्ये घट झाली, आता ती 4 झाली, तेव्हा पहिल्या खरेदीदाराची मागणी आता वाढून 1 वरून ती 2 वर गेली आणि जो दुसरा खरेदीदार होता त्याची मागणी 0 वरून 1 वर आली. म्हणजेच वस्तूची किंमत कमी झाल्यामुळं पहिल्यानं सुद्धा आपल्या मागणीच्या नगामध्ये वाढ केली आणि दुसऱ्या खरेदीदारांसुद्धा आपल्या मागणीच्या नगामध्ये वाढ केली. या दोघांची बेरीज केली, 2 + 1 = 3, ही बाजारपेठेची मागणी निर्माण होईल. पूर्वीपेक्षा आता परत मागणीमध्ये घट झाली. 4 रुपयाची किंमत होती शेवटची, आता 3 रुपये झाली. तर मागणी नगामध्ये सुद्धा वाढ झाली. तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या खरेदीदाराची मागणी आता 3 झाली, दुसऱ्या खरेदीदाराची मागणी 2 झाली. या दोन्हीची बेरीज 5 येते, ती झाली बाजारपेठेची मागणी. परत शेवस्तूच्या किमतीमध्ये घट झाली, ती 2 झाली आणि 2 झाल्यामुळं आता काय झालं की त्याला आता पहिल्या खरेदीदारांसुद्धा आपली मागणीमध्ये वाढ केली, ती झाली 4 आणि दुसऱ्यानं मागणीमध्ये वाढ केली, ती झाली 3. दोघांची बेरीज 7 ही झाली बाजारपेठेची मागणी. परत शेवस्तूच्या किमतीमध्ये घट झाली, ती 1 झाली. आता 1 झाल्यामुळे पहिल्या खरेदीदारांसुद्धा आपल्या मागणीच्या नगामध्ये वाढ केली, ती 5 झाली आणि दुसऱ्याने सुद्धा आपल्या मागणीमध्ये वाढ केली, दुसऱ्या खरेदीदाराने मागणीमध्ये वाढ केली, ती 4 झाली. आता दोन्हीची जर टोटल जर तुम्ही पाहिली तर 5 + 4 = 9 ही बाजारपेठेची मागणी निर्माण झाली. म्हणजेच जसजशा किमतीमध्ये घट होत गेली तसतशी दोन्ही खरेदीदाराची मागणी
ही कालांतराने क्रमाने वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. आणि ते त्याचाच एक आपल्याला वलय म्हणा किंवा त्याचाच एक दुसरी बाजू आपल्याला दिसली की ती बाजारपेठेची मागणीसुद्धा त्याच क्रमाने वाढत गेलेली आहे. जसजसं शेवटच्या किमतीमध्ये घट झाली तसतशी बाजारपेठेची मागणीसुद्धा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. कधी 1 होती, 3 झाली, 5 झाली, 7 झाली आणि 9 झाली. इकडे वस्तूच्या किमतीमध्ये घट होत होती 5 वरून 4 वर, 4 वरून 3 वर, 3 वरून 2 वर आणि नंतर मागणी ही वस्तूची किंमत 1 झाली. ज्या ठिकाणी वस्तूची किंमत सगळ्यात कमी होती म्हणजे 1, त्या ठिकाणी बाजारपेठेची मागणी सगळ्यात जास्त होती, ती होती 9. जेव्हा जेव्हा वस्तूची किंमत सगळ्यात जास्त होती म्हणजे वस्तूची किंमत जेव्हा 5 होती तेव्हा बाजारपेठेची मागणी ही अत्यंत कमी म्हणजे 1 नग होती. म्हणजे जसजसं तुम्ही एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये घट होत जाते तसतसं व्यक्तीच्या मागणीमध्ये ही वाढ होते आणि आपोआपच बाजारपेठेच्या मागणीमध्ये सुद्धा काय होते, वाढ व्हायला लागेल. आणि म्हणून इकडे वस्तूची किंमत आणि बाजारपेठेची मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध असल्याचं दिसून येते. त्यानंतर हे जर आपण मागणी वक्राच्या साह्यानं जर दर्शवायचं झालं तर असं लक्षात येते की ए अक्षावर आपण किंमत घेतलेली आहे तर क्ष अक्षावर आपण वस्तूची मागणी घेतलेली आहे. बघा, ए अक्षावर या अक्षावर काय घेतलेलं आहे, किंमत रुपयामध्ये, क्ष अक्षावर वस्तूची मागणी नगामध्ये. तर आपण पाहिलं तर असं लक्षात येते की जेव्हा वस्तूची किंमत 5 होती तेव्हा वस्तूची मागणी ही 1 नग होती. जेव्हा वस्तूची किंमत 4 झाली तेव्हा मागणी ही 3 नग झाली. वस्तूची किंमत जेव्हा 3 झाली तेव्हा वस्तूची मागणी ही 5 झाली. जेव्हा वस्तूची किंमत अजून कमी झाली, ती 2 झाली, तेव्हा वस्तूची मागणी ही 7 झाल्याचं दिसून येते. आणि जेव्हा वस्तूची किंमत 1 रुपया झाली तेव्हा वस्तूची मागणीसुद्धा वाढली आणि ती 9पर्यंत गेल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजेच किंमत जसजशी कमी झाली तसतशी मागणीमध्ये वाढ झाली. किंमत जसजशी कमी झाली एखाद्या वस्तूची तेव्हा त्या वस्तूच्या मागणी नगामध्ये वाढ होत गेलेली आहे आणि मागणीमध्ये वाढ झाल्यास दिसून येते. तर दुसऱ्या अँगलनं आपल्याला असं म्हणता येईल की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोघांमध्ये व्यस्त संबंध असल्याचं दिसून येते. आणि या दोघांचा व्यस्त संबंध असल्यामुळे हा जो मागणी वक्र आहे तो वरून खाली, डावीकडून उजवीकडे खाली येणार आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी या मागणीचा जो नावाचा वक्र आहे तो वरून खाली, डावीकडून उजवीकडे हळूहळू खाली येत असल्याचं दिसून येते. म्हणजे या ठिकाणी असं लक्षात येते की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोहोंमध्ये व्यस्त संबंध आहे असं या ठिकाणी दिसून येते. म्हणजे एकामध्ये वाढ झाली असता दुसऱ्यामध्ये घट होते, हेच या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर वस्तूच्या मागणीचे निर्धारक घटक. बघा, वस्तूच्या मागणीची निर्धारक घटक की वस्तूची मागणी कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते, तिला निर्धारक करणारे घटक कोणकोणते आहेत. पहिला आहे शीघ्रनाशी वस्तूच्या मागणीचे निर्धारक घटक. शीघ्रनाशी म्हणजे ज्या लवकर खराब होणाऱ्या वस्तू आहेत, जसं भाजीपाला आहे, दूध आहे. ह्या वस्तू फार दिवस काही टिकत नाहीत. त्याला ठेवायची व्यवस्था असेल तर त्याची थोडी बहुत कालावधी वाढतो, पण खूप मोठा कालावधी ते वाढू शकत नाही. म्हणजे ह्या शीघ्र नाश पावणाऱ्या वस्तू आहेत. आणि म्हणून शीघ्रनाशी वस्तूच्या मागणीची निर्धारक घटक. त्यामधलं पहिलं होतं लोकांची क्रयशक्ती किंवा उत्पन्न. बघा, लोकांची क्रयशक्ती म्हणजे लोकांची वस्तू विकत घेण्याची ताकद, त्याला क्रयशक्ती असं म्हणतात. खरेदी करण्याची ताकद, क्रयशक्ती. त्याला अर्थात त्या क्रयशक्ती येण्यासाठी तुमच्याकडं क्रयशक्ती म्हणजे तुमच्याकडं पैसा असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून होतं लोकांची क्रयशक्ती किंवा उत्पन्न. की लोकांची क्रयशक्ती कशी आहे, लोकांचं उत्पन्न किती आहे. लोकांचं उत्पन्न जर जास्त असेल, लोकांची क्रयशक्ती जर जास्त असेल तर आपोआपच लोकांच्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होईल. आणि यांची क्रयशक्ती जर कमी असेल किंवा यांच्याकडे उत्पन्न नसेल तर यांच्या मागणीमध्ये काय होत जाते, घट होत जाते. म्हणजेच वस्तूची मागणी जर मागणीवर निर्धार किंवा मागणीवर परिणाम करणारा पहिला घटक होता लोकांची क्रयशक्ती व त्या व्यक्तीचं असलेलं उत्पन्न. जसजसे मागणी या क्रयशक्तीमध्ये वाढ होत जाईल किंवा यांच्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत जाईल तसतसं आपोआपच वस्तूच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ व्हायला लागेल. आणि म्हणून लोकांची क्रयशक्ती किंवा उत्पन्न हा या वस्तूच्या मागणी निर्धार करणारा घटक आहे. म्हणजे याच्यावर सुद्धा मागणी अवलंबून असते.
ब आहे किमती. किमती हा सगळ्यात मोठा घटक आपण पाहत आलेलो आहे. याच्या अगोदरसुद्धा हा किंमत हा पॉईंट 2 वेळा रिपीट झाला आहे की किंमत किती आहे, एखाद्या वस्तूची किंमत किती आहे त्याचा खूप मोठा परिणाम हा मागणीवर होत असतो. याच्या अगोदर आपण कोर्स शिकत असतानासुद्धा तेच शिकलो की वस्तूच्या किमतीचा मागणीवर परिणाम होतो. वस्तूच्या किमती वाढल्या, मागणीचे नग कमी होतात. वस्तूच्या किमती कमी होत गेल्या, मागणीचे नग वाढतात. म्हणजे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे. म्हणजेच काय, ते एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत गेली असता, एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत गेली असता त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत जाते. आणि एखाद्या वस्तूची किंमत एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा मागणीमध्ये घट होते. आणि जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणीमध्ये वाढ व्हायला लागते. हाच मागणीचा नियम आहे. आणि त्यांनी म्हणून इथं परत रिपीट झाला आहे की किंमत. मग किमतीचा आणि मागणीचा अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणजे किंमत जर जास्त असेल तर मागणीमध्ये घट होते आणि किंमत जर कमी असेल तर मागणीमध्ये वाढ होते. म्हणून मागणी निर्धारक करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून किमतीकडे पाहिलं जाते. त्यानंतर लोकसंख्या व तिची रचना. बघा, लोकसंख्या, एखाद्या देशाची लोकसंख्या किती आहे किंवा एखाद्या एरियामध्ये किती लोक राहतात त्याचासुद्धा मागणीवर परिणाम होत असतो. आपण पाहतो एखाद्या छोट्या गावामध्ये जर अचानक एखाद्या गावातील अनेक लोक राहायला आले किंवा एखादी सहल ट्रिप त्या ठिकाणी आली किंवा बाहेरगावचे कामगार त्या ठिकाणी काम करायला आले तर त्या भागात असलेल्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ व्हायला लागते. म्हणजे एकाएकी लोकसंख्या वाढल्यामुळे मागणीमध्ये वाढ झाली. किमतीचा या ठिकाणी परिणाम कमी दिसतो, पण लोकसंख्या वाढीचा परिणाम या ठिकाणी जास्त दिसून येतो. म्हणजे लोक जास्तीचे राहायला आले, आपोआपच त्या गावच्या मागणीमध्ये वाढ व्हायला लागली. तसंच तिची रचना, म्हणजे ती कोणत्या उत्पन्न गटामधली आहे. आपण पाहतो की त्या लोकांकडे उत्पन्न किती आहे. जर जास्त उत्पन्न असेल तर त्यांच्या मागणीमध्ये वाढ असेल. त्यांचं उत्पन्नच कमी असेल तर अर्थात त्यांच्या वस्तूच्या मागणीमध्ये घट व्हायला लागेल. आणि म्हणूनच लोकसंख्या व तिची रचना हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट या मागणी निर्धारण करणाऱ्या घटकामध्ये पाहावयास मिळतो. त्यानंतर हे 2 उपभोगाच्या टिकाऊ वस्तू. बघा, उपभोगाच्या टिकाऊ वस्तू फ्रीज आहे, टी व्ही आहे, ह्या अशा वस्तू आहेत या दीर्घकाळ टिकत असतात. आणि म्हणूनच या दीर्घकाळ टिकणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमतीमध्ये फारशी घट होताना आपल्याला दिसून येत नाही. कारण ती एखादी वस्तू जर तुम्ही नेली नाही, जसं शिग्रणाशी वस्तूमध्ये होत होतं की 2 दिवस झाले भाजीपाला आहे, 3ऱ्या-4थ्या दिवशी तो टिकणार नाही, म्हणून हवी ती म्हणजे काय कमी किंमत करून ती वस्तू तो विकण्याचा प्रयत्न विक्रेता करत असतो. कारण आता त्यांना जर तो परत वस्तू घरी नेली तर ती वस्तू खायच्या कामी राहणार नाही आणि त्यामुळं तो त्या वस्तूची किंमत कमी करून ती वस्तू शिग्रणाशी वस्तू विकून टाकतो. पण टिकाऊ वस्तूमध्ये मात्र तसं नसते. त्या वस्तूची जर किंमत कमी होत असेल तर तो विक्रेता ती वस्तू विकणार नाही. कारण त्याला माहिती ती वस्तू आपण एका ठिकाणी ठेवून देऊ, ती वस्तू नाश पावणार नाही, ती टिकाऊ वस्तू आहे. आणि म्हणूनच उपभोगाच्या टिकाऊ वस्तू हा सुद्धा एक मागणीचा निर्धारक करणारा घटक आहे. त्यानंतर आहे 3 भांडवली वस्तू. आता भांडवली वस्तू आपण कोण्या अर्थाने वापरतो पाहतो. यंत्रसामुग्री आहे, तिला आपण भांडवली वस्तू म्हणत असतो, कारण तिच्या साहाय्यानं इतर वस्तू निर्माण होत असतात. ह्याही वस्तू या भांडवली वस्तूच्या किमतीमध्ये सुद्धा फार चढ उतार पाहायला मिळत नाहीत. कारण एक प्रकारची ती टिकाऊ वस्तू आहे, ती नाश पावणारी वस्तू नाही आहे. आणि त्यामुळं भांडवली वस्तूसुद्धा या मागणीची निर्धारक करणाऱ्या घटक आहे. भांडवली वस्तूसुद्धा मागणी निर्धारक करणाऱ्या घटकामध्ये आहे. दुसऱ्या अँगलला जर आपण पाहिलं तर भांडवली वस्तू या वस्तू निर्माण करत असतात. बऱ्याच वेळा भांडवली वस्तूची किमती जर वाढल्या तर त्याचीसुद्धा मागणी कमी होते आणि त्या भांडवली वस्तूच्या साहाय्यानं इतर वस्तू काही निर्माण होणार होत्या त्या वस्तूसुद्धा निर्माण होणार नाहीत किंवा त्या कमी निर्माण होतील. म्हणजेच भांडवली वस्तू ह्यासुद्धा वस्तूच्या मागणीवर किंवा परिणाम करणारे घटक आहे किंवा मागणीचे निर्धारक घटक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. एकूणच काय, मागणीचा सिद्धांत शिकत असताना आपलं असं लक्षात येते की वस्तूची किंमत, उपभोक्त्याचे उत्पन्न, त्याची आवड-निवड आणि पर्यायी वस्तूची किमती या सगळ्या गोष्टीचा मागणीवर परिणाम होत असतो. तसंच शिग्रणाशी वस्तू आहे का, ती टिकाऊ वस्तू आहे का ती भांडवली वस्तू आहे, त्या ठिकाणची लोकसंख्या किती आहे, त्याची रचना कशी आहे, लोकांची क्रयशक्ती किती आहे, लोकांचे उत्पन्न किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्या वस्तूची किंमत, पर्यायी वस्तूची किमती किती आहेत, या सगळ्या वस्तूचा परिणाम या मागणीवर होत असतो. आणि दुसऱ्या साईडला मागणीमध्ये परिणाम करणारे हे सगळे घटक तर आहेतच, पण दुसऱ्या अँगलला
त्या व्यक्तीची मनोप्रवृत्ती ही सुद्धा त्या मागणीवर परिणाम करत असते. एखादी वस्तू त्याला काल आवडत होती, आज त्याला ती वस्तू आवडणार नाही, लगेच त्याचा मागणीवर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच मागणी निर्धार करणारे अनेक घटक आपण या ठिकाणी पाहत असतो. तसंच मागणीचा नियम आपण शिकला या प्रकरणामध्ये. तर मागणीचा नियम काय सांगतो की एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असता त्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होते, तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली असता मागणीमध्ये वाढ होते. आणि म्हणूनच किंमत आणि मागणी यांचा व्यस्त संबंध असल्याचं आपल्याला दिसून येते.